लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेली 85,000 रिक्त पदांची भरती त्वरित करण्यात यावी, अन्यथा 16 ऑगस्टपासून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे पुसद उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विशेष 12,520 पदांची भरती तात्काळ देण्यात यावी। शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे इत्यादी मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या आहेत। सदरची पदभरती त्वरित करण्यात यावी याकरिता मागील 31 जुलै 2025 रोजी आदिवासी कृती समितीच्या वतीने पुसद येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते, परंतु अजूनही भरती प्रक्रिया अद्यापही प्रलंबित आहे। याच पार्श्वभूमीवर शासनाने अद्यापही कोणतीही सकारात्मक निर्णय घेतला नसल्याने यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी, युवक व सांस्कृतिक संघटनांच्या वतीने दिनांक 16 ऑगस्ट 2025 पासून पुसद तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला असून उपोषण संविधानिक व शांततेच्या मार्गाने होणार असले तरी उद्भवणाऱ्या परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे। यावेळी गजानन आढाव, राजेंद्र भोकरे, संदीप माने, प्रमोद आंबले, कैलास शेळके, भूषण अंभोरे, शंकर डाकोरे, सुनील चिरंगे, संजय पाचपुते, नागनाथ तोडकर, रवी धुमाळे इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत। 12,000 विशेष भरतीसाठी आज आम्ही या ठिकाणी एसडीओ कार्यालय निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत, कारण हा निर्णय जवळपास 2017 पासून आहे आणि सरकार सांगत आहे की म्हणजे 12,500 भरती आम्ही काढू। अद्याप पण आम्हाला 12,000 भरती काढली नाही आणि आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं पुसदमध्ये, हिंगोली या ठिकाणी मोर्चा झाला आणि आता आम्हाला साखळी उपोषणासाठी 12,000 पदभरती निघाव या उद्देशानं आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आमचं उद्यापासून साखळी उपोषण सुरू आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे आपल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बिरसा मुंडा स्मारक रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.